स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या पत्रकारांचा पत्रकार संघात करण्यात आला जाहीर सत्कार। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा आज उत्साहात सत्कार समारंभ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेला होता। दरम्यान नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातील जबाबदाऱ्या अधोरेखित करताना निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट केले। दरम्यान पुण्यातील उद्योगपतींनी आपल्या भाषणात पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ असून त्यांनी नेहमीच समाजहित जपणारी भूमिका बजावावी असे आवाहन केले। तसेच पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासने दिले। कार्यक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी, नवनिर्वाचित निवडून आलेले सर्वच पत्रकार संघाचे सदस्यांचा यावेळी पत्रकार संघाच्या सभागृहात सत्कार समारंभ करण्यात आला। दरम्यान या कार्यक्रमासाठी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐसा झाला था कि 4 सिक्कों की अमीरी ले ली, 4 सिक्कों की अमीरी ले ली, कुछ गुलामों ने वजीरी ले ली। 4 सिक्कों की अमीरी ले ली, कुछ गुलामों ने वजीरी ले ली। सर झुकाता तो ताज मिल जाता, पर सर उठा के हमने फकीरी ले ली। आणि स्वतःचा स्वाभिमान न विकता आहे त्या क्षेत्रामध्ये सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची ताकद ज्यांची असते अशीच माणसं कुठलेही क्षेत्र असो, पत्रकारिता असो, राजकारण असो, समाजकारण असो, व्यवसाय असो, उद्योग असो, त्या टिकत असतात। मी तर नेहमी म्हणतो की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं आयुष्य एवढं छोटं आहे की मृत्यूनंतर त्याच्या पहिल्या स्मृती दिवसाला कार्यकर्त्यांनी लोक विसरून जातात। एखादा अपवाद असतो की बाळासाहेब ठाकरे मृत्यूनंतर सुद्धा आज 15 वर्ष होतील, 12 वर्ष जिवंत, त्यांचा फोटो लावल्याशिवाय कुठल्याही पक्षाला राजकारण करता येईल, एवढं कर्तृत्व अफाट पाहिजे। अनेकदा मी बोलतो, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या गावी महेश्वरला परवा गेलो होतो, माझं तिथं भाषण होतं, मी म्हटलं की 400 वर्ष 300 वर्ष हे जग सोडून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होतात। मग ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा फुले असो, ही माणसं मृत्यूनंतर सुद्धा लोकांच्या मनामनात आणि हृदयात जिवंत आहे। याचं कारण हे आपल्या परिवारासाठी नाही जगले, केवळ हे जनतेसाठी, रयतेसाठी जगले, म्हणून यांना यांच्या मृत्यूनंतर बॅनर लावण्याच्या ठिकाणी भांडणे असतात की ही जागा गेल्या वर्षी माझी होती। नाहीतर आपले काही मॅनेज पद मिळाल्यानंतरचे बॅनर आपण बघतो की आपलेच बॅनर आपण 4 कार्यकर्त्यांचे फोटो टाकतो आणि ते छापून आणतो, ते लावूनही घेतो। तर आयुष्यात संक्षिप्त आणि छोटा विचार करणाऱ्या लोकांचं आयुष्य जिवंतपणे कदाचित पद असेल तोपर्यंत लोकांच्या स्मरणात राहतं, परंतु एकदा का तुमचं जीवन संपलं ती माणसं संपतात। काही अटलजीसारखी अपवाद असतील, इंदिरा गांधींसारखे असतील, पक्ष जरी पावले असतील, पण असं अजरामर काम जी माणसं करून जातात ती मृत्यूनंतर सुद्धा जिवंत राहतात। पत्रकार संघाचे पहिले निर्माते जांभेकर आणि त्याच्यानंतर ती आजची पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने त्यांना स्मरून झाली पाहिजे असं माझं